तरी सरकारची आहे. खरीप अतिवृष्टीमध्ये महापुरामध्ये बेचिराख झालं. जे उरलं सुरलं पीक होतं त्याच्यावर रब्बीच्या पिकाची व्यवस्था करायची होती. बियाणे खरेदी करायला, खतं घ्यायला शेतकऱ्याकडे पैसे नव्हते. म्हणून अक्षरशः 1200-1300 रुपये क्विंटलनं मका विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. आज स्वाभिमानीचे पदाधिकारी जेव्हा पणन संचालकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना खरेदी केंद्रासंदर्भात विचारणा करतात तेव्हा गोडाऊन उपलब्ध होत नाही हे तकलादू कारण सांगून वारंवार खरेदी केंद्र सुरू करण्याचं टाळलं जाते. त्यामुळं आर्थिक होऊन अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावामध्ये मका विकला. आत्ता खरेदी केंद्र सुरू झाली तरीसुद्धा ज्यांनी कवडीमोल किमतीनं मका विकला त्यांचं काय? खरं तर अशा शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या अंतर्गत हमीभाव आणि त्याने प्रत्यक्षात विकलेली किंमत याच्यामध्ये जी फरकाची रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारनं थेट वर्ग केली पाहिजे. आणि उर्वरित जो मका आहे अजूनही शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवलेला आहे त्या मक्याच्या खरेदीसाठी तातडीनं केंद्र सुरू करावं. येत्या 3-4 दिवसामध्ये जर का मका खरेदी केंद्र सुरू झालं नाही तर आम्ही जिल्हाधिकारी आणि पणन संचालक यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन घेरावे घालू. पालकमंत्री असतील किंवा कुठलेही मंत्री आता जिल्हा परिषदेच्या किंवा अन्य कामासाठी प्रचारासाठी ग्रामीण भागात आले तर त्यांना आम्ही सोडणार नाही. पहिला जाब विचारू की खरेदी केंद्राचं काय झालं. वेळप्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या अडवू, पण स्वाभिमानी शेतकरी संघटना आता गप्प बसणार नाही. ऊसाच्या दरासंदर्भातलं आमचं आंदोलन झालं, पण अनेक कारखाने ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966च्या नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्याला सरकारनं निश्चित केलेली FRP देत नाहीत असं दिसून आलेलं आहे. साखर आयुक्ताकडे वारंवार आम्ही तक्रारीही केलेल्या आहेत आणि अशा कारखान्यांना आम्ही सोडणार नाही. FRP जर थकवली तर त्या साखर कारखानदारांना सरकारी थकबाकीदार समजलं जातं. तसा कायदाच आहे. आणि मग ती थकबाकी वसूल करण्यासाठी म्हणून साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याच्या दृष्टिकोनातून RRC अर्थात रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट साखर आयुक्त इश्यू करतात आणि त्या सर्टिफिकेटच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी संबंधित साखर कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावात विकून ते पैसे शेतकऱ्याला देतात. त्या RRCचे सर्टिफिकेट मागितल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कालच माझी साखर आयुक्तांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. येत्या 2-4 दिवसामध्ये या साखर कारखान्यांनी जर FRP थकवली असेल तर त्यांना आम्ही त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची फळी आहे अशा मतदारसंघामध्ये जे गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये काम करतात अशा कार्यकर्त्यांना उभा करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आम्ही पाठवणार आहोत.
कारण शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मांडण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी असे चळवळीशी संबंधित असणारे कार्यकर्ते तिथं जाणं गरजेचं आहे. त्यामुळं जिथं जिथं आमचे सक्षम कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार आहोत. काय प्रश्न असतील तर विचारा आता. सर, हळदीच्या वायदे बाजारात 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचा आरोप आपण केला होता. त्यानंतर 4,000 रुपयाची भाववाढ झाली. आपण यानंतर काय भूमिका असणार आहे? या संदर्भात पाठपुरावा करायचं काम चालू आहे. या NCDEX-वर नियंत्रण ठेवणारी संस्था, सगळ्याच कॉर्पोरेट कंपन्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणजे सेबी. सेबीच्या अध्यक्षांची वेळ मी मागितली आहे. त्यांना भेटून कशा पद्धतीनं हळदीच्या वायदे बाजारामध्ये दर पाडले जातात हे सगळे पुराव्यानिशी त्यांना दाखवणार आहे. 2 दिवसापूर्वीची घटना, स्पाइस बोर्डाचे अध्यक्ष रेड्डी यांना भेटण्यासाठी आमचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे आणि त्यांच्यावर काही मंडळी गेलेली होती. त्यांनी या NCDEX-च्या माध्यमातून कशा पद्धतीनं गैरव्यवहार होतात हे या स्पाइस बोर्डाच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून दिलं. त्यांनी NCDEX-चे जे हळदीचं काम बघणारे प्रमुख आहेत त्यांना फोन लावल्यानंतर तातडीनं 600 रुपये हळदीचे भाव वाढले काही मिनिटाच्या अंतरामध्ये. हे नेमकं काय आहे? हे सगळं लिया दिया अशा पद्धतीनं करून कृत्रिम पद्धतीनं मालाची गुणवत्ता कमी दाखवायची आणि हळदीचे भाव पाडायचे, हे जे उद्योग चालू आहेत ह्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी म्हणून हळदीला ह्या NCDEX-च्या दायऱ्यातून बाहेर काढावं अशी आमची मागणी आहे. असाच प्रकार साखरेच्या बाबतीत 13-14 वर्षापूर्वी होत होता. तेव्हा मी लोकसभेमध्ये याच्या संदर्भात प्रचंड आवाज उठवला आणि साखरेमध्ये हे सट्टेबाज कृत्रिम तेजीमंदी करून कसा पैसा कमावतात आणि त्याचा फटका साखर कारखान्यांना आणि पर्यायांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कसा बसतो हे सगळं मांडल्यामुळं त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांना हे सगळं लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीनं आदेश दिले आणि साखर NCDEX-च्या याच्यातून लिस्टमधून वगळायला भाग पाडलं. काही दिवसापूर्वी कडधान्यसुद्धा याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. तसंच आता हळदीलासुद्धा यातून वगळावं अशी आमची मागणी आहे. मराठवाड्यातला ओला दुष्काळ अधोरेखित झालेला आहे. असं असताना 8ही जिल्ह्याची जी पैसेवारी ती 50 पैशांच्या खाली आहे आणि त्यात विशेषतः नांदेड जिल्ह्यातली पैसेवारी 50 पैशांच्या खालची आहे. 30 पॉईंट खाली आहे नांदेडची. खरं तर हा लोकप्रतिनिधींनी सुद्धा याच्यामध्ये हे कुठेतरी कमी पडलेले आहेत आणि वारंवार आम्हाला सांगितलं गेलं की ओला दुष्काळ जाहीर करू. ओला दुष्काळ जाहीर नाही केला तरीसुद्धा आम्ही भरीव मदत शेतकऱ्यांना करू. परंतु प्रत्यक्षात पंचनामे करायच्या वेळी जो घात शेतकऱ्याचा करायचा तो केलेला आहे आणि ही सगळी बाजू, नुकतंच आता विधानसभेचं अधिवेशन संपलं परंतु अधिवेशनादरम्यान सरकारला धारेवर धरण्याची संधी लोकप्रतिनिधींनी गमावलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हे मोठं अपयश आहे. सत्तेत असणारे किंवा नसणारे दोन्ही आघाड्यांच्या लोकप्रतिनिधींचं हे मोठं अपयश आहे. शेट्टी साहेब, सध्या महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि असं असताना तुम्ही बघत असाल की
बरेच ठिकाणी जे आहेत उमेदवार निवडून आलेले पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतात तुम्ही? बिनविरोध आलेले आहेत. एका बाजूला प्रचंड अशी गर्दी झालेली दिसते उमेदवारांची. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचा चुराडा झालेला आहे. महापालिकेमध्ये सुद्धा तेच होतं आहे. मताला 8 ते 10 हजार रुपये एवढा भाव निघालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला निवडणुका बिनविरोध होतात ही सामान्य गोष्ट नाही आहे. सरळ सरळ प्रतिस्पर्धी उमेदवारांना आर्थिक आमिष दाखवून किंवा गुंडागर्दी करून माघार घ्यायला लागणं भाग पडणं. माझ्या तरी कानावर असं आलेलं आहे की माघार घेण्यासाठी देण्यात येणारी रक्कम ही कोटीच्या घरात असते. आणि असा काळा पैसा ज्याने राजकारणातून कमावलेला आहे त्याने अक्षरशः या लोकशाहीचे धिंडवडे काढायला सुरुवात केलेली आहे. आणि लोकशाहीला एकूणच निवडणुकांना एक हिडीस आणि एक किळसवानं असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आता या अशा पैशाचा माज आलेल्या धनदांडग्यांना त्यांचा पैसा घेऊन खर्च करून त्यांची राख रांगोळी करायची जबाबदारी आता मतदारांच्या हातामध्ये आहे. त्यांनी तरी किमान ते करावं अशी माझ्यासारख्याची अपेक्षा आहे. सर, पिछले महीने में जो है महाराष्ट्र सरकार का दावा हुआ था, उनका गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में भी सोलर पैनल बिठाने का दावा किया गया था. 45,911 सोलर पैनल बिठाए गए. तो वो कहाँ तक आपको लगता है कि फायदेमंद रहा? क्या वो दावा सही है 45,911 सोलर? ये जो दावा सरकार कर रही है कई जगहों पे ज़बरदस्ती भी कर रही है, क्योंकि किसान ज़मीन नहीं देना चाहता है. और जो सरकार की ज़मीन है वो अलग अलग आरक्षण के ज़रिए कुछ लोकल बॉडीज़ ने उसके ऊपर प्लानिंग किया था. वो सब खारिज करके इन्होंने सोलर पैनल बिठाकर हमारे देश के जो बहुत बड़े उद्योगपति हैं अदानी, उनका फ़ायदा कराने के लिए, क्योंकि सारे पैनल ये अदानी के है और उनका बिजनेस ज़्यादा से ज़्यादा होना चाहिए, इसलिए सब प्रयास हो रहा है और वर्ल्ड रिकॉर्ड होने का नौटंकी कर रहे हैं. सर, अभी देखा गया कि महाराष्ट्र में सबसे ज़्यादा किसान आत्महत्या हो रही है और मराठवाड़ा में भी उसका प्रमाण सबसे अधिक है. तो सरकार उसके लिए भी मदद जितनी चाहिए वो नहीं कर पा रही है, उसके बारे में आप क्या बोलें? सरकार बिल्कुल मदद नहीं कर रही है. एक तो किसानों का जो कर्जा था वो कर्जा पूरा माफ़ करने का उन्होंने वादा किया था, लेकिन तारीख पे तारीख सिर्फ तारीख दे रहे हैं. सरकार तारीख देती है लेकिन बैंक चुप बैठती नहीं है, इसलिए किसानों की आत्महत्या थम नहीं रही है. दूसरी बात यह है कि किसानों को लागत से भी कम दाम में अपनी फसल बेचनी पड़ रही है. फॉर एग्जांपल अभी मक्का का ले लीजिए. मक्के का एमएसपी जो सही ढंग से निकाला नहीं जाता है, यह हमारा दावा है. फिर भी जो भी सरकार ने निकाला है एमएसपी वो भी आज की तारीख में किसानों को नहीं मिल रहा है. उससे कम दाम में अपनी फसल बेचनी पड़ रही है. वही हालात सोयाबीन के हैं. सोयाबीन का एमएसपी है इस साल का 5,328 और किसान बेच रहे हैं 4,000 साढ़े 3,000 रुपये क्विंटल. सोयाबीन के दाम बढ़े क्योंकि सरकार ने बाहरी देशों से पाम तेल, सोयाबीन प्रोडक्ट भारी तादाद से इंपोर्ट किया. उसका असर सोयाबीन के कीमतों पर पड़ा. सरकार ने मक्का इंपोर्ट किया, उसका असर मक्के के कीमतों पर पड़ा. एक तरफ सरकार जो पूंजीपति है उनको पैसा कमाने का अवसर देने के लिए इंपोर्ट एक्सपोर्ट नीति अपना रही है और नीतियाँ
उन्हीं के फायदे के होते हैं जिनका फ़ायदा इंपोर्ट एक्सपोर्ट में होता है, ना कि किसानों के लिए, ना कि उपभोक्ताओं के लिए। और इस सब का नतीजा ये हुआ है कि किसानों की आत्महत्या दिन ब दिन बढ़ती जा रही है। आजचा एक फोटो समोर येतोय, ज्या फोटोमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणारे तुम्ही स्वतः असतील, सदाभाऊ खोत असतील किंवा पंजाबराव पाटील असतील एकाच फोटोत दिसत आहेत. काय या फोटोमागचं कारण आहे आणि आज काय एकत्र आलं? शनिवारी आम्ही सातारा कोर्टामध्ये 2013च्या एका केस संदर्भामध्ये हजर होतो. आता आमच्यात जमतं आहे काय नाही जमत, आमचे कसे संबंध आहेत याच्याशी कायद्याला काही देणं घेणं नसतं. आणि तारखेला सगळे आरोपी हजर असतील तरच ती चालली जाते किंवा त्याच्यामध्ये प्रगती होते. त्यामुळे मनात असो अथवा नसो, शेवटी कोर्टासमोर सगळ्यांना हजर राहावंच लागतं. सर, अनेक बाजार समिती जे आहेत आता पर्यावरण मंत्री चेअरमन होणार आहे आणि निवडणुका होणार आहे, तर काय परिणाम होऊ शकतो? राज्यामध्ये जेवढ्या सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या भरभक्कम असणाऱ्या ज्या बाजार समित्या होत्या त्या सगळ्यावर आता पणन मंत्री, पणन राज्यमंत्री आणि त्यांनी नेमलेले किंवा सरकारनं नेमलेले प्रतिनिधी आता कारभार करणार. त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्यातून, शेतकऱ्यांच्यातून, हमालांच्यातून निवडून येणारे जे प्रतिनिधी होते त्यांना तिथं काम करण्याचा एक प्रकारे अधिकार काढून घेतला गेला. करोडो रुपयांचा या ठिकाणी व्यवहार होत असतो. तिथं लोकशाहीचा गळा घोटून या ठिकाणी मॉनिटरिंग सुरू केलं. म्हणजे जणू काही हा सारा आता ही सारी दौलत, ही सारी संपत्ती सरकारच्या आणि पर्यायानं पणन मंत्र्याच्याच ताब्यात राहिली पाहिजे आणि नोकरशहांच्या मत्तीनं त्याचं नियंत्रण आमच्या हातात असलं पाहिजे. ही प्रवृत्ती अत्यंत घातक आहे. लोकशाहीचे गोडवे गाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाचं काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. मी विधानसभेच्या सदस्यांना, आमदारांना एक प्रश्न विचारतो की हे विधेयक चर्चा न करता विधानसभेत मंजूर झालंच कसं? आणि या शेतकऱ्यांनी मतं देऊन निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्यावेळी काय करत होते? आणि ज्या बाजार समित्या तोट्यात आहेत, रखडत चाललेल्या आहेत, त्या मात्र आता तुम्हीच चालवा. म्हणजे एक प्रकारे आजारी तोट्यातल्या बाजार समित्या आता शेतकऱ्यांनी बघून घ्यावं, तुमचं तुम्ही काय करायचं ते करा. आणि ज्या नफ्यातल्या आहेत, प्रचंड पैसा जिथं आहे तो मात्र आम्ही चालणार, अशा प्रकारची ही प्रवृत्ती एकूण सरकारची दिसते.